नमस्कार. आनंद कुमार एस्ट्रोलॉजिकल रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आनंद कुमार एस्ट्रोलॉजिकल रिसर्च सेंटरचे श्री आनंद कुमार सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्ते. विवाहाबद्दल आपण बोलतोय. अनेक वेगवेगळे पैलू आम्हाला समजतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून की विवाह जुळणं किंवा जुळलेले टिकणं याच्यासाठी फक्त एक 36 गुण जुळणं ही गोष्ट कारणीभूत नाहीये, तर अनेक गोष्टी त्याच्या मागे आहेत. आता जेव्हा विवाहाचा आपण विचार करतो त्यावेळेला पत्रिकेतले असे कोणते ग्रह बलवत्तर असतील तर विवाह वेळेमध्ये किंवा लवकर जुळतात याबद्दल आज आम्हाला सांगा. नक्कीच मॅडम, चांगला प्रश्न. यामध्ये दोन अतिशय महत्त्वाचे ग्रह बलवत्तर असले पाहिजेत. एक तर शुक्र नावाचा ग्रह, तो स्त्री तत्वाचा, शरीर सुखाचा किंवा लग्नासाठी हा ग्रह बलवत्तर असला पाहिजे. आणि दुसरा गुरु नावाचा ग्रह. आता सर्वसामान्य भाषेत सांगायचं म्हटलं तर गुरु धनाचा कारक आहे, समाधानाचा कारक आहे. म्हणजे पैसा महत्त्वाचा आहे, तो मुलगा अथवा ती मुलगी किती रुपये कमवते हे महत्त्वाचं आहे, म्हणजे गुरुबळ. आणि त्या गुरुबळाचा म्हणजे समाधानी वृत्ती किंवा पैसा पण त्याला गृहीत धरले, पैसे त्या मुलीकडे कार्निंग काय आहेत किंवा कसं त्यांचे फायनान्शियल बॅकग्राऊंड कशी आहे हे अतिशय महत्त्वाचं. साध्या सांगायचं म्हटलं तर गुरु नावाचा ग्रह हा धनु नावाच्या राशीत किंवा मीन नावाची राशी असेल, कर्क नावाच्या राशीत असेल तर अशा लोकांचे लग्न सहयोगाने करतात. पण तो कुमारावस्था युवा अवस्था असेल तर. गुरु नावाचा ग्रह जर बाल अवस्था असेल तर कुठेतरी लग्न लवकर होतं पण लग्नामध्ये त्रेधा होते, लग्नानंतर त्यांची वाताहत होते किंवा आर्थिक सुबत्ता येत नाही, असं मी आता पाठीमागच्या 25 वर्षात पाहिलेलं आहे. गुरु जर वृद्ध अवस्था असेल, म्हातार असेल, मॅच्युअर्ड असेल तर गरजेपुरते पैसे मिळतात. म्हणजे मेहनत त्यांची ढोर मेहनत होते पण एका सर्टन लेवलच्या पुढे यांच्याकडे आर्थिक सुबत्ता येत नाही, पण हात खाली रिकामा कधी राहतही नाही. शुक्र नावाचा ग्रह तसंच आहे. जर शुक्र नावाचा ग्रह कुमार अवस्था युवा अवस्था असेल तर वय वर्ष जर 18 वर्ष, 22 वर्ष, 23 वर्ष, 25 वर्ष अगोदर यांची लग्न झालेली आम्ही पाहिलेत. पण जर शुक्र नावाचा ग्रह वृद्ध अवस्था असेल तर मात्र हे 30 वर्षानंतर किंवा अर्ध्या आयुनंतर लग्न होतात आहे. बरं, शुक्र नावाचा ग्रह बाल अवस्था असेल तर कुठे मॅरिड लाईफ मध्ये पोरकळ होतो आणि असा पोरकळ होऊ नये म्हणून आपली पत्रिका पाहणं अतिशय गरजेचं आहे. तुमच्या पत्रिकेला ग्रहांची अवस्था आणि ते ग्रह बलवत्तर. आता गुरु धनाचा कारक आहे, त्यामुळे नोकरी व्यापार असेल, तुमची आर्थिक स्थिरता असेल, आयुष्यात स्थिर स्थावर असेल हे महत्वाचं आहे. आता मागच्या कार्यक्रमात मंगळ हा विषय निघाला होता. मंगळ भूमीचा कारकही आहे, जमीनचा आहे. वास्तू पाहिजे, घर पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे किंवा प्रॉपर्टीमध्ये शनियुक्त असेल तर प्रॉपर्टीमध्ये जर असं असेल तर त्या कुठे ना कुठे आर्थिक हानी होते किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये डिस्प्यूट येतं. म्हणजे ग्रहांच्या अवस्थेमध्ये हा गुरुचा विषय निघाला म्हणून गुरु आणि शुक्र हा विवाहासाठी बलवत्तर असल्याशिवाय त्यांची आर्थिक सुबत्ता किंवा यांचं मॅरिड लाईफ सुकर होत नक्कीच नाहीये. अच्छा, या बाबतीत आपण अजूनही बोलणार आहोत पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. लोक हो आर्थिक, मानसिक, शैक्षणिक, बौद्धिक, वैवाहिक, नोकरी, व्यवसाय आणि प्रेम यासारख्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टींमध्ये यश संपादन करण्यासाठी श्री आनंद कुमार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ तुम्ही देखील घेऊ शकता. त्यासाठी आमचा पत्ता सदाशिवपेठ पुणे आणि घाटकोपर मुंबई आणि संपर्क क्रमांक आहे 93 71 22 44 66, 93 71 22 44 66, 9371 22 4466. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आनंद कुमार एस्ट्रोलॉजिकल रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमात आनंद कुमार सर यांच्याशी आपण गप्पा मारतोय. सर, तुम्ही म्हणालात की गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह खूप बलवत्तर असले पाहिजेत विवाहासाठी. अर्थातच ते कुठल्या अवस्थेमध्ये आणि कुठल्या ग्रहांबरोबर युतीमध्ये आहेत हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तरच ते विवाह जुळतात सुद्धा आणि टिकतात सुद्धा. अजून काय सांगाल याबद्दल? नक्कीच मॅडम, शुक्र नावाचा ग्रह हा जर रवियुक्त असेल तर नीचभंग नावाचा म्हणला तो. नियतीला मान्य अशाच घटना घडतात. म्हणजे लग्न ठरण्याच्या अगोदर दोन कुटुंबात सगळं अलबेल असं चांगलं असतं, पण लग्न झाल्यानंतर काही दिवसांमध्ये यांच्यात मतभेद होतात आणि कोणीतरी आपला इगो हर्ट होतो आणि कुटुंब अगदी तुटण्यापर्यंत वेळ येते किंवा तुटतात सुद्धा, डिवोर्स सुद्धा होतात. जे आपल्याला नको अशाच गोष्टी घडतात. जर शुक्र नावाचा ग्रह शनियुक्त असेल तर मॅरिड लाईफमध्ये न्याय मिळत नाहीये. शुक्र नावाचा ग्रह जर मृत अवस्थेत असेल तर मनावा असं वैवाहिक सुख, शारीरिक सुख मिळत नाही. आणि शुक्र जर षष्ठ स्थान, अष्टम स्थान, व्यायस्थान असेल, 6व्या स्थान असेल तर मुलाबाळांमध्ये अडचणी होतात. किंवा पहिला मुलगा असेल तर दुसरा मुलगा होतो, पहिली मुलगी असेल तर दुसरी मुलगी होते. अष्टम असेल तर पहिला पत्य दगवणं किंवा पहिल्या पत्त्यामध्ये काही ना काही विघ्न येणं असं आत्तापर्यंत मॅडम आम्ही पाहिलेलं आहे. तर हा सगळाच प्रत्येकाच्या कुंडली जेवढे व्यक्ती आहेत तेवढे प्रकृती आहे. म्हणजे माझ्या पत्रिकेमध्ये एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये जर शुक्र नावाचा ग्रह अष्टमात आहे किंवा व्यायस्थानात आहे मग कोर्ट कचेरी करावी लागेलच असं नाही बरं का. हा मात्र तो कोणाच्या युक्त आहे, कोणाच्या दृष्टीत आहे, कोणाच्या दशेत महादशेत आहे हे तेवढंच महत्वाचं असतं. त्यामुळे ह्या कार्यक्रम माध्यमातून सांगेल हे ज्योतिषशास्त्र अथंग मोठं शास्त्र आहे. तज्ञ लोकांकडून तुमची पत्रिका पाहून घ्या आणि त्या पत्रिकेच्या अनुषंगाने तुमच्या आयुष्यातला असणारे चढ उतार जर सखोल पद्धतीने पाहिजे असतील तर त्यासाठी आमच्या ऑफिसच्या मार्फत तुम्हाला PDF कुंडली
फक्त 151 रुपयामधून दिले होते. त्याचे उपभोग घ्या. आपल्या घरच्या घरी बसून आपली कुंडलीत कोणते ग्रह कसे आहेत किंवा आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तिकडे आपल्याला प्रश्न पाठवा आणि तिथून आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आम्ही सखलपणाने नक्कीच प्रयत्न करू. अगदी खरंय सर. तुम्ही एक आत्ता मुद्दा मांडला की कुठल्या गोष्टी असल्यानंतर हानी होऊ शकते. तसंच आज एक पॉझिटिव्ह नोटवरती आपण हा कार्यक्रम थांबवूयात की कुठल्या गोष्टी किंवा कुठले ग्रह युतीमध्ये असल्यानंतर बलवत्तर असल्यानंतर तुम्हाला फायदा सुद्धा होऊ शकतो, याची उदाहरणं सांगा. नक्कीच. चांगलं सांगायचं म्हटलं तर गुरु नावाचा ग्रह शुक्र युक्त असेल तरी दोन्ही कुटुंब बलवत्तर असतील तर यांच्या आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती होते. 2चे 4, 4चे 6 किंवा त्या कुटुंबामध्ये उत्तरोत्तर प्रगती झालेले बघितलेले आहेत. सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत. पण आज माझ्याकडे अनेक अशी नावं कोणाची घेणार नाहीये, परंतु अगदी लाखभर अॅन्युअली पगार असणारी मंडळी 42 लाख रुपये अॅन्युअली पगार घेणारे लोक झाले. वर्षाकाठी लाखभर रुपये 7-8 हजार 10 हजार पगार असणारे 42 लाख रुपये म्हणजे 2.5-3 लाख रुपये प्रति महिना घेणारी मंडळी आमच्याकडे आहेत त्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. त्यामुळे गुरु म्हणजे तुमचा अगदी प्रत्येक गोष्टीला गुरु लागतो. चांगली गोष्ट करण्यासाठी गुरु पाहिजे, अगदी वाईट गोष्ट करण्यासाठी गुरु पाहिजे. तर हा गुरु तुमचा महत्वाचा आहे. तुमच्या पत्रिकेला गुरु आणि कोणत्या स्थानात आहे, कोणाच्या सोबत आहे हे महत्वाचं आहे. तुमची संगत कोणाची आहे, कोणा संगती तुम्ही राहता हे तेवढंच तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि मागे टाकण्यासाठी महत्वाचं असतं. तर म्हणजे संगत जर सुधारायची असेल तर गुरुबळ सुधारा, गुरुचा रत्न धारण करा किंवा सद्गुरू करा. माझा विश्वास आहे तुमच्या आयुष्यात उत्तर प्रगत झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीये. अगदी खरं आहे. या छान पॉझिटिव्ह नोटवरती आज वेळ झाली इथेच थांबायची. पण श्रोते हो, पत्रिकेच्या बाबतीत किंवा व्यवसाय, करिअर, विवाह या संदर्भात तुम्हालाही काही शंका असतील, मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटरच्या श्री आनंद कुमार सर यांना. पुन्हा भेटूयात आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल रिसर्च सेंटर प्रस्तुत जीवन मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात श्री आनंद कुमार सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.